समोर त्याचा आवाज काढायचा नाही. होतं काय, समजा खूप ट्रेनर आहे, तो आपल्या फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी गाणं गातो आणि मध्येच आपण करतो, म्हणजे मध्ये डिस्टर्ब झालं म्हणजे फिमेल याची सोडून तोच मग जोर जोराने ओरडत बसतो. मग ह्या गोष्टी होतात, याच्याकडे पण आपलं लक्ष गेलं पाहिजे. म्हणजे आपण पक्ष्यांना, प्राण्यांना डिस्टर्ब पण नाही केलं पाहिजे. आता तुम्हाला हे सगळे आवाज तुम्हाला ऐकवले, आवाज तर आवडले, पण हे पक्षी प्राणी पण आवडले पाहिजे. कसं, या पक्ष्यांना आणि प्राण्यांना वाचवण्यासाठी तुम्ही काय करता, मी तुम्हाला चांगला उपाय सांगतो काय करायचं. आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरामध्ये कोणी जर टिपुल्या पकडत असेल, पकडते का, तर त्यांनी पकडायच्या नाही. तुम्ही पकडायच्या नाही म्हणजे अजून जाऊन 4 दिन पकडणार, तसं नाही करायचं. टिपुली म्हणजे माहिती आहे, बटरफ्लाय, फुलपाखरू, कोणताही फुलपाखरू पकडायचा नाही. कारण त्यांचं वय हे 7 दिवसाचं असतं, म्हणजे उडतानाच. अंड्यामध्ये 7 दिवस, म्हणजे यांचा प्रवास किती दिवसाचा असतो, 15 दिवसाचा, 14 दिवसाचा, बरोबर. मग 14 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कळून येतं की यांनी काय काय करत आहे. अंडी देत आहे, नंतर ते कॅटरपिलर आळी बनवते, वरवर चढतं, मग पाणी खातं, मग ते कोष्ट बनवतं, त्यातून मग ते बाहेर निघतं. म्हणजे 3 स्टेज त्याचा तयार होतात, बरोबर. आणि तुम्ही लगेच त्याला पकडता, मारून टाकता. म्हणजे यांनी एवढं जीवन जगून तुम्ही मारून टाकता, काहीच उपयोग नाही ना. आता मारायचं का नाही याचं कारण सांगतो तुम्हाला. ते म्हणजे ज्या बटरफ्लायला खाणारे कोण असतात, पक्षी. आले का पक्षी. जर तुम्ही फुलपाखरं मारले तर पक्षी त्या फुलपाखरांना खाणार का नाही. तुम्ही मारल्यावर त्यांना भेटणारच नाही ना. तुम्ही सोनपाखरं पकडता, बरोबर. कोण कोण सोनपाखरं पकडते ना, पकडता. तर उपक्रम आम्ही हा केला. तुमचं नाव प्रत्येक ठिकाणी ते घेतील बघा. सारखं या शाळेतून आता उपक्रम केलेला आहे. त्याच पद्धतीने दुसरा उपक्रम अजून काय ठेवू शकतो आपण, आपल्या झाडांवरती घरटी नाही, पाण्याची भांडे ठेवू शकतो का नाही उन्हाळ्यात, है ना. उन्हाळ्यात त्यांना पाणी पाहिजेच असतं, त्यावेळेस तुम्ही ठेवू शकता. तुम्ही मोठे आहात चांगले, त्यांना ते लावून टाकायचे, बढिया होऊन जाईल. आणि तुम्हाला सांगतो, जसं तुम्ही जंगलाच्या परिसरात जात असता तर तुम्हाला जंगलातले प्राणी पक्षी दिसत असतात, आणि तुम्ही हळूहळू जंगलामध्ये जाता, तुम्हाला पाहिले आणि मध्येच ओरडते, कोण ओरडते, चितकड माहिती आहे ना. आणि ठिपक्यावालं त्याला म्हणतात स्पॉटेड डिअर. आता स्पॉटेड डिअर आणि तसंच हे पण आहे, त्याला म्हणतात भेकड. तिसरा हे बोल पाय पण आपटतो, सांबर. चित्तर, सांबर, भेकड हे तिन्ही हरणं आपल्याकडे आढळतात, आहे का नाही चाडोवर. तर यांचं वैशिष्ट्य काय, यांचे शिंग येतात आणि दरवर्षी पडतात. सांगितलं होतं, कुणी सांगितलं होतं, आपल्या मॅडमनी. बढिया. म्हणजे तुम्हाला ते माहिती आहे, त्याला म्हणतात अँटीलॉग. ज्यांचे शिंग पडतात आणि परत येतात. आता ह्या सीझन मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं, त्यांच्यावर लक्ष दिलं ना, तर त्यांना नवीन शिंग आलेले आहेत आणि त्यांच्यावर अशी मुलायम परत आहे, म्हणजे एकदम मऊ लागली त्यांची. पाहिलं असं तर ते वेलवेट जे येतं ते फक्त या ऋतूमध्ये येतं, तेव्हा नवीन शिंग उगवतात तेव्हा ते आपल्याला कळतं. त्याच पद्धतीने तुम्हाला हे जे स्पॉटेड डिअर आहेत त्याच्यामध्ये मेल ओळखू येतात. त्याच्यावर ना ज्याला शिंग आहे तो मेल, ज्याला शिंग नाही ती फिमेल असं ओळखू येतं. असा तो आवाज ऐकवला होता, हा मेल का फिमेल असा आवाज देतात. त्यानंतरचा आवाज तुम्हाला ऐकवतो आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे. बऱ्याच वेळा मी आवाज काढला ना जंगलाच्या बाजूला, तर माझ्याकडे सगळ्याच लांडूर येतात परत. पण मी कुठल्याही पक्ष्याला, प्राण्याला डिस्टर्ब करण्यासाठी आवाज काढत नाही. म्हणजे तुम्ही तिथे एखादा कावळा बसला, मी आवाज काढला, तो कावळा आला, हे मी चुकीचं
असं मानतो. म्हणजे आता अर्थ